नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24। मी न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर। उमरी फाटा येथे शेतकरी हक्क मोर्चाचे भव्य रास्ता रोको आंदोलन। हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा, सरसकट कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी। बीड जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड पिंपळनेर रोडवरील उमरत खालसा अर्थात उमरी फाटा येथे हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे मागणी केली की मागील वर्षी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयांची मदत तातडीने द्यावी, तसेच कर्जमाफी योजनेत कोणताही दगाफटका न करता सरसकट कर्जमाफी लागू करावी। यावेळी शेतकरी नेत्यांनी सरकारवर टीका करत चंद्रयान आणि मंगळयान पाठवणारे सरकार शेतकऱ्यांसाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग का करू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला। सध्या अनेक भागांत दुबार पेरणीची वेळ आली असून लवकर पाऊस न झाल्यास तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली। आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले। या आंदोलनात बाळासाहेब मोरे पाटील, अशोकराव येरे यांच्यासह खांडे पारगाव, नागापूर खुर्द व बुद्रुक, अंतरवन पिंपरी, उमरी, उमरत खालसा, बऱ्हाणपूर, घाटा सांगवी, राक्षसभुवन, कुक्कडगाव, वडगाव कुंदा, म्हाळस चवळा, म्हासापूर, पिंपळगाव मांजरा, एट, गंगनाथवाडी, पिंपळनेर आणि परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले। शेतकरी हक्क मोर्चाने इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा एक्सक्लुसिव्ह न्यूज 24। मी बालाजी जगतकर। तसा आता या बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात शेतकऱ्याला जगवायचं असेल तर कृत्रिम पावसाचा प्रयोग करा। केला पाहिजे का नाही? का पिके करपून गेल्यावर करायचंय? पण हे सरकार लबाडाचं सरकार आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी सरसकट द्या आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा। जर शेतकऱ्याला तुम्ही फसवलं तर शेतकरी हक्क मोर्चा याच्यापेक्षा एक तीव्र आंदोलन करेल। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्यात यावा। तसेच आता सरकारला विनंती की शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली। अनेक शेतकऱ्याची पिकं करतो 8 दिवसात जर पाऊस पडला नाही तर उरले सुरले राहिलेले शेतकऱ्याचे पिकं करपून जातील। म्हणून आमची विनंती की तुम्हाला चंद्रयान पाठवायला यंत्रणा आहे, मंगळयान पाठवायला यंत्रणा आहे, मग आमच्या शेतकऱ्यासाठी कृत्रिम पाऊस पाडायला यंत्रणा का नाही? आणि कर्जमाफी जी आहे, सरकारने कर्जमाफी केल्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत। पण आमची विनंती सरकारला की शेतकऱ्याच्या कर्जमाफी पदरात पडू द्या। हा मोर्चा शेतकऱ्याच्या हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्यात यावा आणि शेतकऱ्याच्या पिकं करपून चाललेत त्याच्यासाठी कृत्रिम पाऊस हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यासाठी सरकारने करावा। खरी परिस्थिती बघायला गेलं तर आज शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली आणि 8 दिवसात जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याला तिबार पेरणी करावी लागेल। म्हणून शेतकऱ्याचा रोष वाढलेला आहे। माझ्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये पीक विम्यातून मदत देऊ असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, पण शेतकऱ्याला आजपर्यंत दिलं का काही नाही। त्यामुळे हा आमचं आंदोलन होतं की शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्यात यावा। आता सरकारला चंद्रयान पाठवायला यंत्रणा आहे, मंगळयान पाठवायला यंत्रणा आहे, पण आमच्या शेतकऱ्याच्या पिकं जगत असताना कृत्रिम पाऊस पाडायला यंत्रणा का नाही? मराठवाड्यामध्ये याच्यापूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी सरकारने कृत्रिम पाऊस
पाऊस या मराठवाड्यामध्ये पाडावा, तसेच शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा हा सरकारने शेतकऱ्याला द्यावा. कर्जमाफीमध्ये आता सरकार अटी शर्ती काय टाकतंय हे बघणं गरजेचं आहे. सरकारने जर अटी शर्ती आणि परत आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू.